पूजा खेडकरनं IAS होण्यासाठी 7 वेगवेगळी नावं धारण केली। आई वडिलांच्या नावामध्ये बदल करून 7 वेळा भरले अर्ज। दिल्ली पोलिसांची न्यायालयामध्ये माहिती। पूजा खेडकरला कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता। पूजा खेडकरनं नातेवाईकांच्या मदतीने परराज्यामध्ये लपल्याची माहिती। अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर दिल्ली पोलिसांकडून पूजाचा शोध सुरू। वादग्रस्त माजी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी। शेतकऱ्याला धमकावल्या प्रकरणामध्ये त्यांच्यावरती पौड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पुण्यातल्या आणखी एका IAS अधिकाऱ्याचं पद धोक्यामध्ये। बोगस दिव्यांग सर्टिफिकेट वापरून आणि UPSCला खोटी माहिती देऊन पुण्याच्या अमोल आवटे यांनी पद मिळवल्याचा RTIचे कार्यकर्ते विजय कुंभार यांचा आरोप। येत्या काळामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती भाजप अधिक आक्रमक होणार। संघ आणि भाजपचे पदाधिकारी मिळून हिंदूंना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार। लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून तीव्र आंदोलन करणार। आपापसामधल्या वादानंतर आज पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख एका कार्यक्रमामध्ये एकत्र येण्याची शक्यता। नागपूरमधल्या 4 प्राथमिक आरोग्य केंद्रांचा आज उद्घाटन सोहळा। गुहागर विधानसभा मतदारसंघावरती भाजपचा दावा। शिंदे गटाचे रवींद्र फाटक यांच्याकडूनही मतदारसंघाची चाचपणी। ठाकरे गटाचे भास्कर जाधव या मतदारसंघाचे विद्यमान आमदार। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी फुंकलं विधानसभेसाठी रणशिंग। पुढच्या 4 महिन्यात आमदार होणार अभिजित पाटील यांचा दावा। उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक जिल्ह्यातल्या कळमण सुरगाणा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती। त्यांच्या दौऱ्यामध्ये छगन भुजबळ उपस्थित राहणार नसल्याची माहिती। जिरबळ यांच्या उपस्थितीसंदर्भातही साशंकता। माझ्यावर ईडीची धाड टाकण्याचं नियोजन सुरू। ईडी मधल्या सूत्रांकडून धाडीची बातमी मिळाल्याचं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून ट्विट। अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणामध्ये आरक्षण। सुप्रीम कोर्टाची मंजुरी। क्रिमिलेअरची मर्यादा ओलांडणाऱ्याला ओळखून त्यांचा आरक्षणाचा अधिकार काढून घ्यावा, कोर्टाचा निर्णय। लातूरच्या उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्याकडून अनुसूचित जाती जमातींसंदर्भात कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत। समाजातल्या छोट्या मोठ्या सर्व वंचित घटकांना निर्णयाचा लाभ होईल अशी प्रतिक्रिया। अनुसूचित जाती अनुसूचित जमातींसंदर्भात महत्त्वपूर्ण निकालामुळे समाजाचा फायदा होईल। भाजपचे आमदार अमित गोरखे यांच्याकडून विश्वास व्यक्त। SC/ST वर्गीकरण करण्याचा दिलेला निर्णय वादग्रस्त। सर्वोच्च न्यायालयाने निकालाचा पुनर्विचार करावा। प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। SC/ST आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला आव्हान देणार। हा निकाल आरक्षणाचा मूळ हेतू बदलणारा आणि आगामी निवडणुकांवरती प्रभाव टाकणारा असल्याचा ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंचा आरोप। मराठा समाजातलं मागासलेपण अपवादात्मक। त्यांच्याकडे तुच्छतेनं पाहिलं जातं। त्यामुळे नोकरी आणि शिक्षणामध्ये मराठ्यांना आरक्षण देणं गरजेचं। राज्य मागासवर्ग आयोगाचं हायकोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र। महाराष्ट्रामधल्या सर्व समाज OBC आरक्षणामध्ये जात नाही तोपर्यंत EWS रद्द करू नका। मनोज जरांगे यांची सरकारकडे मागणी। मनोज जरांगे आज पुणे न्यायालयामध्ये उपस्थित राहणार। 2013ला नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणामध्ये जरांगेंवरती गुन्हा दाखल। प्रत्येक पक्षाला मिळणाऱ्या जागांमध्ये 50% OBC उमेदवार असावेत, अन्यथा OBCंच्या सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी पक्षासोबत फारकत घ्यावी। प्रकाश आंबेडकरांचा आवाहन। उद्धव ठाकरे 2 दिवसांच्या पुण्याच्या दौऱ्यावर। 3 ऑगस्टला ठाकरे गटाचं पुण्यामध्ये राज्यस्तरीय अधिवेशन। ठाकरे गटाच्या अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे राज्यातल्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार। जनतेला न्याय देणार, गद्दारांचा कडेलोट करणार असं पोस्टर पक्षाकडून व्हायरल। इतरांवर बोलण्यापेक्षा ठाकरेंनी स्वतःचा पक्ष सांभाळावा। सरकारच्या कामामुळे विरोधकांच्या पायाखालची वळू सरकली। आम्ही टीकेला कामानं उत्तर देऊ, मुख्यमंत्र्यांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर। सिल्लोडमध्ये कार्यक्रमाला हजेरी लावणार। दुपारी 2 वाजता मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा।
आदर्श बँक घोटाळ्यामधील गुंतवणूकदारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। भेट न झाल्यास आंदोलन करू, इम्तियाज जलील यांचा इशारा। सांगलीमध्ये 11 ऑगस्टला ओबीसी मेळाव्याचं आयोजन। छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर, पंकजा मुंडे, प्रकाश शेंडगे हे राहणार उपस्थित। नांदेडमध्ये जमावबंदी असतानाही ओबीसी पदाधिकाऱ्यांनी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नका या मागणीसाठी काढली रॅली। 30 ते 40 पदाधिकाऱ्यांवरती हदगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवरती हल्ला केल्या प्रकरणामध्ये दोघांवरती गुन्हा दाखल। अंकुश कदम आणि धनंजय जाधव या 2 आरोपींवरती कारवाई। विचाराची लढाई विचारांशी लढू, मी बोललो त्यामध्ये काहीही चूक नाही। महाराजांचे वंशज आहेत तर त्यांनी तसं वागायला हवं, जितेंद्र आव्हाडांची भूमिका। स्वराज्य संघटनेनं केलेल्या हल्ल्याचा सुरेश म्हात्रे यांच्याकडून निषेध। विचारांची लढाई विचारांनी लढावी, सरकारनं त्यांच्यावरती ठोस कारवाई करावी, म्हात्रेंचं वक्तव्य। अमोल मिटकरी राडा प्रकरणामध्ये अटक केलेल्या 6 मनसे कार्यकर्त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी। अकोला जिल्हा न्यायालयाचा आदेश। विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची स्क्रीनिंग कमिटी जाहीर। ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री हे चेअरमन तर सप्तगिरी उलाका, मंसूर अली खान, सिरिबेल्ला प्रसाद कमिटीचे सदस्य। राज्यातले 404 आमदार खासदारांवरील खटले अजूनही प्रलंबित। दोषी ठरलेल्या लोकप्रतिनिधींना निवडणूक लढण्यावरती कायमची बंदी घालावी या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका। खासदार नरेश म्हस्के यांच्यासह ठाण्यातल्या 22 लोकसभा उमेदवारांना हायकोर्टाची नोटीस। म्हस्केंची खासदारकी रद्द करण्याच्या मागणीसाठी राजन विचारे हायकोर्टामध्ये। शरद पवार पक्षाचे नागपूर शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांना पोलिसांकडून अटक। सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करण्यासह विविध आरोपांखाली पेठे यांच्यासह इतर 7 जण पोलिसांच्या ताब्यात। औरंगाबाद उस्मानाबाद नामांतराच्या मुद्द्यावरती आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाला याचिकाकर्त्यांकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान। भारताच्या उदार मतवादी धोरणाचा गैरफायदा घेऊ नका, जमत नसेल तर पाकिस्तानमध्ये किंवा आखाती देशात जा, पुण्यातील एका निर्वासिताच्या याचिकेवरची सुनावणी दरम्यान हायकोर्टाचे खडेपोट। कोकण मंडळाकडून मुंबईमधल्या घरांसाठी लवकरच लॉटरी। म्हाडाच्या पाठोपाठ कोकण मंडळाकडूनही आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी घरांसाठी लॉटरी काढण्यासाठी प्रयत्न। गेल्या 10 वर्षात शासनाच्या नियमांचं पालन करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना सलग 5 वर्ष मंडप उभारणीसाठी परवानगी मिळणार। मंडप उभारणीसाठी केवळ 100 रुपये नाममात्र शुल्क आकारले जाणार। जळगावमध्ये कर वाचवण्यासाठी तब्बल 65 कोटींची खोटी बिलं देऊन व्यापाऱ्याकडून फसवणूक। जळगाव विभागाच्या अन्वेषण शाखेकडून या व्यापाऱ्याला अटक। ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचा जोर कायम राहणार। 2 महिन्यांमध्ये देशामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज। तळ कोकणामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम। सिंधुदुर्गसाठी आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट। रायगड जिल्ह्यामधल्या महाडमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाच्या सरी, तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस। पावसामुळे गोंदिया जिल्ह्याच्या धरणातील पाणीसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ। पुजारी टोला धरणाचे 4 गेट सुरू, तर शिरपूर धरणाच्या 7 आणि कलिसरार या धरणांच्या 4 दरवाजांमधून विसर्ग। पुण्यातल्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। मुठा नदी पात्रामध्ये 11,407 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। सोलापूरची तहान भागवणारं उजनी धरण 66% भरलं। उजनी धरणावरती परिसरातील 40 पेक्षा जास्त साखर कारखाने अवलंबून। जुलै महिन्यामध्ये राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 1,24,000 हेक्टरवरती पिकांचं नुकसान, तर पूर तसंच विजेचा धक्का लागून 94 नागरिकांची मृत्यू झाल्याची माहिती। अतिवृष्टीमुळे वर्ध्यामध्ये 11,000 हेक्टर शेती पिकाचं मोठं नुकसान। सेलू, देवळी, समुद्रपूर आणि हिंगणघाट या तालुक्याला सर्वाधिक नुकसान। सातारा जिल्ह्यामधल्या सर्व पर्यटन स्थळं आणि धबधबे 4 दिवसांसाठी पर्यटकांसाठी बंद। महाबळेश्वरमधील सर्व पॉइंट्सही बंद।
हवामान खात्याच्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय। पुणे इंदूर महामार्गावरती मनमाड ते मालेगाव या दरम्यान चोंडी घाटामधील संरक्षण कठड्याची दुरावस्था। अनेक ठिकाणी संरक्षण कठडा तुटल्याने वाहन दरीमध्ये कोसळण्याची भीती। भंडाऱ्यामधल्या मोहाडी तालुक्यातील रोहाणा इंदुरखा या गावांना जोडणाऱ्या मार्गावरचा पूल वाहून गेला। वर्षभरापूर्वी 30 लाख रुपये खर्चून हा पूल बांधण्यात आला होता। बातमी सिंधुदुर्गमधून विदेशी महिलेच्या प्रकृतीमध्ये सुधारणा। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये जंगलात साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेमध्ये असलेल्या या महिलेच्या प्रकृतीमध्ये सुधारणा। महिलेवरती सिंधुदुर्गच्या ओरोस शासकीय मेडिकल महाविद्यालयामध्ये उपचार। वाढदिवस साजरा करताना हातामध्ये तलवार घेत नाचत काढला व्हिडिओ। छत्रपती संभाजीनगरच्या राजा बाजार परिसरातली घटना। हत्यार बाळगल्या प्रकरणामध्ये तरुणावरती गुन्हा दाखल। कल्याणमधल्या भाजप बूथ प्रमुखाच्या मोबाईल शॉपवरती गोळीबार। अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारामध्ये जयेश भोईर आणि पद्माकर मल्ला थोडक्यात बचावले। वर्ध्यामध्ये एमबीबीएसच्या विद्यार्थिनीची कॉलेजच्या 3ऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या। महाविद्यालयामधल्या परीक्षेपासून वंचित ठेवल्यामुळे आत्महत्या केल्याचा पालकांचा आरोप। विरारच्या मुलजीभाई मेहता शाळेच्या समोर कारच्या धडकेमध्ये एका महिलेचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू। आरोपी शुभम पाटीलवरती अर्नाळा सागरी पोलिसांकडून गुन्हा दाखल। उल्हासनगरच्या महाराष्ट्र मित्र मंडळ शाळेमध्ये विद्यार्थिनीची धिंड। विद्यार्थिनी मठ्ठ असल्याचं म्हणत शाळेच्या आवारामध्ये मुख्याध्यापिकेकडून धिंड। अपमान केल्यानं तक्रार दाखल करणार असल्याच्या मुलीच्या आईची माहिती। नागपूरच्या सावंगा शिवा येथील संत तपकिरी महाराज मंदिरामध्ये चोरी। चांदीच्या पादुका आणि दानपेटी चोरट्यांकडून लंपास। कोंढाळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। नाशिकच्या मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभाचा वॉल लीक झाल्यानं हजारो लिटर पाणी वाया। रात्री उशिरा वॉलची दुरुस्ती करून पाण्याची गळती थांबवली। नाशिकमधल्या येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना टाकाऊ वस्तूंपासून बनवलं मिनी ट्रॅक्टर। कोळपणी नांगरणी या कामासाठी शेतकऱ्यांकडून या ट्रॅक्टरचा उपयोग। महाबळेश्वरमध्ये रस्त्यावरती खड्ड्यांच्या विरोधामध्ये ठाकरे गटाचा रास्ता रोको। आज रस्ते महामंडळ आणि अधिकाऱ्यांची चांगलीच धावाधाव। जालन्यामध्ये जिल्हा परिषदेच्या समोर शिक्षकाचं अर्धनग्न आंदोलन। जानेवारीपासून वाढीव टप्पा अनुदान द्यावं तसंच आचारसंहितेच्या पूर्वी किमान 1 महिन्याचा पगार द्यावा यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन। मुंबईच्या आझाद मैदानामध्ये दिव्यांग शिक्षकांचं बेमुदत आंदोलन। समा योजनेच्या मागणीकडे प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही दखल न घेतल्यानं नाराजी व्यक्त। चिपळूणमधील पलोजी लोकवस्तीमध्ये आढळलेल्या मगरीचा वनविभागाकडून जीवनदान। मगरीच्या वाढत्या दर्शनामुळे वनविभागाची शहरामध्ये जनजागृती मोहीम। केरळच्या वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनामध्ये आतापर्यंत 308 जणांचा मृत्यू। अजूनही ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची शक्यता। बचाव कार्य अजूनही सुरूच। राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या वायनाड दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। काल भूस्खलन झालेल्या भागाची केली पाहणी। वायनाडमध्ये आल्यानंतर मला माझे वडील गेले तो प्रसंग आठवला। इथल्या लोकांनी फक्त वडीलच नाही तर पूर्ण परिवाराला गमावलंय। पूर्ण देश वायनाडमधल्या नागरिकांच्या सोबत असल्याचं राहुल गांधींचं वक्तव्य। हरियाणाच्या अंबालामध्ये प्रचंड पाऊस, त्यामुळे अनेकांच्या घरामध्ये सरकारी कार्यालयांमध्ये शिरलं पाणी। सरासरीपेक्षा 6 पटीनं पाऊस पडल्यानं प्रशासनाची तारांबळ। हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीच्या अनेक घटनांमध्ये 4 जणांचा मृत्यू, सुमारे 50 जण बेपत्ता। पावसामुळे अनेक घरं, पूल आणि रस्तेही गेले वाहून। मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेशच्या बलियामध्ये शरयू नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ। पुरामध्ये एक सार्वजनिक शौचालय तुटून पडतानाचा व्हिडिओ व्हायरल। दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन व्हावं, सरहदसह सामाजिक संस्थांची मागणी। या पार्श्वभूमीवरती दिल्लीमध्ये बैठक संपन्न। भारत श्रीलंकेमधील वनडे सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात। 3 सामन्यांची ही मालिका असेल। आज पहिला सामना कोलंबोमध्ये।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.